श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात असा काही थरार आणि खळबळ माजवणार की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हो, कारण ग्रहाच्या महाजालात एक असं भयंकर रहस्य दडलंय जे तुमच्या नशिबाचा चेहरा मोहरा एका रात्रीत बदलून टाकणार आहे. ही केवळ वेळ नाही तर नियतीने रचलेलं एक असं चक्र आहे ज्याची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. काळजाचा ठोका चुकवणारा हा बदल नेमका काय आहे? तर कुंभ राशीच्या जातकानं सावध राहा. कारण अमावस्येच्या त्या भयान शांततेपूर्वी तुमच्या आयुष्यात दोन असे चमत्कारी स्फोट घडणार जे पाहून तुमचे शत्रू सुद्धा थक्क होतील आणि मित्र हे आश्चर्याने तोंडात बोट घालतील. निसर्गाने तुमच्यासाठी खेळाचा एक शेवटचा अंक लिहून ठेवलाय. पण लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा, जिथे अफाट यश असतं तिथे एखादी छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला होत्याचं नव्हतं करू शकते. तुमच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा चमत्कार तुम्हाला राजा बनवणार की एखाद्या संकटात ढकलणार. तर कुंभ राशीच्या जातकानो, ही साधी माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. मित्रांनो, या 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला अशा काही अदृश्य शक्ती वावरणार ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहेतच. पण थांबा, कारण या चमत्काराच्या आड एक असं सत्य दडलंय जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. काय आहे तो कडक इशारा आणि का तुम्हाला तुमची तिजोरी उघडताना भीती वाटेल? नशिबाच्या या रक्तरंजित खेळातील प्रत्येक वळण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित उघड करणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकानो, येणारे 3 दिवसात आकाशातील ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ऊर्जेने बनत आहे. कारण तुमचा राशी स्वामी जो शनिदेव आहे, सध्या ज्या स्थितीत आहे ती तुम्हाला तुमच्या कष्टाला उजेडाची नशिबाची जोड देण्यासाठी सज्ज झाली आहे. या काळात होणारे शिव आणि सिद्ध योग तुमच्या राशीच्या कुंडलीत तुमच्या घरात प्रवेश करणार आहेत, जिथून तुमच्या रखडलेल्या कामाला अचानक गती मिळण्यास सुरुवात होईलच. पण हे ग्रहमान केवळ योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील कठीण काळ संपवण्याचे एक स्पष्ट संकेत सुद्धा आहेत. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकानो, या 72 तासाच्या कालावधीत चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीच्या लाभाच्या स्थानावर विशेष प्रभाव टाकणार. त्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसापासून रखडलेली अस्वस्थता आणि भीती दूर होऊन या त्या जागी एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. ग्रहाच्या या बदलामुळे तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. ही वेळ फक्त स्वप्न पाहण्याची नसून त्या स्वप्नाच्या दिशेने ठोस पावलं उचलण्याची सुद्धा आहे. कारण निसर्ग स्वतः तुम्हाला साथ देण्यासाठी पुढे येत आहे. कुंभ राशीच्या जातकानो, ग्रहाच्या या महाजालात तुमच्यासाठी एक गुप्त संदेश सुद्धा दडलेला आहे. या 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला सकारात्मक लहरीचा प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक वेगळा सन्मान असा प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा, ग्रहाची ही साथ मिळत असताना तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. शनिदेवाची विशेष कृपा तुम्हाला शून्यातून विश्व उभं करण्याची ताकद देणार आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची सतर्कता बाळगायची आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या 3 दिवसाच्या कालावधीत तुमची आर्थिक बाजू अत्यंत मजबूत होताना तुम्हाला दिसेल. नशिबाची चक्र अशा पद्धतीने फिरणार आहेत, ज्या कामातून तुम्हाला आशा नव्हती तिथून अचानक धनलाभाचे संकेतही मिळतील. विशेष मध्ये आगामी अमावस्याचा काळ जवळ येत असताना निसर्ग तुम्हाला काही शुभ संकेत सुद्धा देऊ इच्छितोय. अमावस्याच्या अंधारापूर्वी तुमच्या आयुष्यात दोन अशा चमत्कारी घटनाही घडतील ज्या तुमच्या आर्थिक विवेचना दूर करण्यास मदत करतील. पहिली घटना म्हणजे तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत एखादा मोठा आर्थिक अडथळा अचानक दूर होईल आणि दुसरी घटना म्हणजे एखादी जुनी गुंतवणूक तुम्हाला अनपेक्षित अशी परतावा देईल. कुंभ राशीच्या जातकानं, अमावस्येच्या आधी मिळणारे हे संकेत तुमच्यासाठी संजीवनी ठरणारच आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या 72 तासात, या 3 दिवसामध्ये तुम्हाला अशा ठिकाणाहून मुलाखतीसाठी बोलवले जाईल जिथे तुम्ही कधी विचारही केला नव्हता. हा केवळ योगायोग नाही तर जिथे तुम्ही कधी विचारही केला नव्हता तर तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ आली आहे. करिअरच्या बाबतीत हा काळ इतका चमत्कारिक असेल की तुमचे वरिष्ठ आणि कामाच्या ठिकाणचे लोक तुमच्या कौशल्याचे प्रभावित होतील. येणाऱ्या अमावस्यापूर्वी नशीब तुमच्यासाठी सोन्याचा मार्ग मोकळा करत आहे. फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवून या संधी ओळखायच्या आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, धन आणि संपत्तीच्या बाबतीत हे 3 दिवस तुमच्यासाठी परीस ठरणार आहेत. हो,
कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला एखादा असा सल्ला मिळेल किंवा मदत मिळेल जिथे तुमचे आर्थिक नुकसानही टळेल. अमावस्यापूर्वी घडणाऱ्या या 2 चमत्कारी घटना तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करतील. तुमच्या वडिलांकडून घरातील पितृतुल्य व्यक्तीकडून मिळणारा आशीर्वाद तुमच्यासाठी संपत्तीचे नवे दार सुद्धा उघडणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक पायाची यशाची उभारणी करणारा ठरेल. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेताना सकारात्मक आणि स्थिर राहा. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानं या 3 दिवसाच्या काळात तुमचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन एका वेगळ्या उंचीवर सुद्धा पोहोचेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून, जवळच्या मित्राकडून तुम्हाला अशी काही गुप्त बातमी मिळेल ज्यामुळे संपूर्ण घराचा चेहरा-मोहरा बदलेल. अमावस्यापूर्वी घरातील वातावरण इतके प्रसन्न ऊर्जेने भरलेले असेल की अनेक दिवसापासून चालत आलेले मतभेद, तणाव अचानक नाहीसे होतील. तुमच्या शब्दांना आता समाजात, कुटुंबात वजन प्राप्त होणार असून लोक तुमच्या सल्ल्याची वाटही पाहतील. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, नात्याच्या बाबतीत हे 72 तास अत्यंत भावूक आणि संवेदनशील तितकेच महत्त्वाचे असणार. हो, कारण तुमच्या आयुष्यातील एखादी अशी व्यक्ती जिच्याशी तुमचे संबंध ताणले गेले होते, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. ही वेळ जुन्या जखमा उकरून काढण्याची नसून नवीन सुरुवात करण्याची, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवण्याची एखादी घटना या काळात घडेल. त्यामुळे तुमचा मान सन्मान दुप्पट होईलच आणि तुमच्या कष्टाची, प्रामाणिकपणाची दखलही घेतली जाईल. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या घरातील लहान मुलाकडून किंवा भावंडाकडून एखादी अशी आनंदाची बातमी मिळणार या 3 दिवसात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या संगोपनाचा आणि कष्टाचा अभिमान वाटेल. तुमच्या घरामध्ये जणू एखादी उत्साहाची तयारी चालू आहे असे वातावरण असेल. अमावस्येच्या शांततापूर्वी नशिबाने तुमच्यासाठी या आनंदाचा ठेवा राखून ठेवलाय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरातील सुख समृद्धीची चर्चा बाहेरच्या लोकांशी करणे मात्र टाळा, कारण तुमची प्रगती पाहून अनेकाचे डोळे विस्फारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, यशाच्या या शिखरावर चढत असताना तुम्हाला एका अत्यंत गंभीर धोक्याचा इशारा देणे मला गरजेचे वाटते. नशीब साथ देत असताना मानवी मन अनेकदा हव्यास आणि मोहाच्या जाळ्यात अडकते. या 3 दिवसांत तुम्हाला अशी काही प्रलोभने येतील जिथे तुम्हाला तुमचे पैसे विनाकारण खर्च करावेसे वाटतील. पण सावधान, जर तुमच्याकडे पुरेसा बँक बॅलन्स नसेल तर चुकूनही क्रेडिट कार्ड किंवा उधारीच्या पैशावर चैन करू नका. अमावास्येपूर्वीचा हा काळ जितका संधी देणारा आहे तितकाच तो आर्थिक सापळा रचणारा देखील असू शकतो. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना शब्दांचा वापर अतिशय जपून करा. विशेषतः तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले आनंदाचे क्षण एका छोट्याशा चुकीमुळे वादात बदलू शकतात. जुने वाद, जुन्या चुका किंवा भूतकाळातील कटू आठवणी पुन्हा उकरून काढू नका. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पत्नीचा किंवा पतीचा सन्मान राखा, कारण त्यांची नकारात्मकता तुमच्या नशिबाच्या आड येऊ शकते. लक्षात ठेवा, घरातील लक्ष्मी जिथे प्रसन्न असते तिथेच आर्थिक चमत्कार टिकून राहतात. कुंभ राशीच्या जातकांनो, या 72 तासांत तुम्हाला तुमच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे थोडे अधिक हळवे वाटू शकते. कोणाच्याही गोड बोलण्याला भुलून आपले गुपित किंवा भविष्यातील योजना कोणासमोरही उघड करू नका. शत्रू या काळात तुमच्या प्रगतीवर नजर ठेवून आहेत. जर तुम्ही तुमच्या खर्चावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर हातात आलेली यशाची संधी वाळूसारखी निसटून जाऊ शकते. संयम हेच तुमचे या काळातील सर्वात मोठे शस्त्र असेल, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. कुंभ राशीच्या जातकांनो, हे 3 दिवस तुमच्यासाठी केवळ संधी नसून एक प्रकारचे आध्यात्मिक कवच मिळवण्याची वेळ आहे. शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असली तरी त्यांची शक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावे लागतील. येणाऱ्या अमावास्येपूर्वी तुमच्या मार्गातील सर्व बाधा दूर करण्यासाठी आणि या चमत्कारिक घटनांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम पूर्णपणे काढून टाका. तुमची जिद्द आणि सकारात्मक विचारच तुम्हाला यशाच्या त्या शिखरावर नेतील जिथे जाण्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, या 72 तासांच्या कालावधीत एक विशेष आध्यात्मिक उपाय करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. सकाळी स्नान उरकल्यानंतर शनी चालिसाचे मनोभावे वाचन करा किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्राची शक्ती तुमच्या सभोवताली एक संरक्षक कवच तयार करेल, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहील. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या उडदाचे किंवा अन्नाचे दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबाची दारे कायमची उघडू शकतो.
कुंभराशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की काळ बदलतोय आणि तुमचे वाईट दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. येणारे 3 दिवस आनंदाने जगा, कुटुंबाला वेळ द्या आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे डगमगून न जाता ध्येयाकडे वाटचाल करा. हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्योतिषशास्त्राच्या या रहस्यमय प्रवासात आज तुम्ही आमच्यासोबत होतात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल आणि भविष्याबद्दल अशीच सखोल माहिती हवी असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या छोट्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नशिबाचा एकही संकेत तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाचा लाभ घेता येईल. पुन्हा भेटूया अशाच एका चमत्कारिक माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.